लास्ट लेक्चरमध्ये आपण टू द फॉलोइंग मधील 3 एक्झाम्पल्स पाहिले होते. तर त्यातील 4 नंबरचं म्हणजे क्वेश्चन 15 मधील 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इट इज इक्वल टू 2. तर आपण लेफ्ट साइड कन्सिडर करू आणि कॉट आणि कोसेक थिटा टॅन थिटा आपण काय सेक थिटा साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहू. मग दिस इज इक्वल टू काय होणार आहे 1 प्लस कॉट कसं लिहिता येईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा असं लिहिता येईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा मायनस कोसेक थिटा कसं लिहिता येईल 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि प्लस सेक थिटा काय लिहिता येईल 1 अपॉन कॉस थिटा असं लिहिता येईल. तर पहिल्या ब्रॅकेट मधील डिनॉमिनेटर आपण इक्वल करू, याला साइन थिटाने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल म्हणजे इथं वरती साइन थिटा येणार आणि प्लस इकडे काय गरज नाही, इथं दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर सारखा आहे कॉस थिटा मायनस 1 आपण काय आहे साइन थिटा असं लिहिता येईल आपल्याला. सेकंड ब्रॅकेट मध्ये सुद्धा इथं कॉस थिटा आणता येईल डिनॉमिनेटरला म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड करता येईल कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस 1 आपण काय आणणार आहे कॉस थिटा असं लिहिता येईल. मग इथे काय न्यूमरेटरला काय आहे हा ए कन्सिडर करू आपण ए मायनस बी हा 1 म्हणजे बी घेता येईल ए मायनस बी इंटू ए प्लस बी ह्या फॉर्म मध्ये आहे इट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. This is equal to sin theta plus cos theta bracket square आणि मायनस बी स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर हा किती येणार आहे मायनस 1 येणार आणि अपॉन डिनॉमिनेटरला साइन थिटा इंटू काय येणार आहे कॉस थिटा येणार अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. येथे एक्सपान्शन घेऊ आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस 1 आपण काय आहे साइन थिटा इंटू कॉस थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपण जवळ घेऊ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती येतं 1 प्लस 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर हा प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल खाली काय राहतं 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा एवढं येणार. मग साइन थिटा कॅन्सल होईल आणि कॉस थिटा पण कॅन्सल होतं इट इज इक्वल टू 2 म्हणजे काय मिळालं आपल्याला राईट हँड साइड मिळाली. हे झालं 4 नंबरचं एक्झाम्पल कम्प्लीट झालं. आता नंतर आपण 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू. आता आपण 5 नंबरचं एक्झाम्पल पाहू tan क्यूब थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा प्लस cot क्यूब थिटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इक्वल टू sec थिटा इंटू cosec थिटा मायनस 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा हे दाखवायचं आहे. तर आपण ही साइड कन्सिडर करू कन्सिडर tan क्यूब थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा प्लस cot क्यूब थिटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थिटा. तर 1 प्लस tan स्क्वेअर इक्वल टू काय आहे sec स्क्वेअर आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला tan क्यूब थिटा अपॉन sec स्क्वेअर थिटा प्लस cot क्यूब थिटा अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर इट इज इक्वल टू काय आहे cosec स्क्वेअर थिटा आहे. आणि काय लिहिता येईल मग tan क्यूब थिटा इंटू 1 अपॉन sec स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल प्लस cot क्यूब थिटा इंटू 1 अपॉन काय आहे कोसेक स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल आपल्याला. मग दिस इज इक्वल टू tan क्यूब थिटा
आणि 1/sec² म्हणजे काय आहे, cos² थिटा आहे इंटू cos² थिटा प्लस cot³ थिटा. tan³ आपण काय करू, साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहू. tan³ म्हणजे sin³ थिटा अपॉन काय, cos³ थिटा. sin³ थिटा अपॉन cos³ थिटा इंटू cos² थिटा प्लस cot³ थिटा काय लिहिता येईल आपल्याला, cos³ थिटा अपॉन काय, sin³ थिटा. cos³ थिटा अपॉन sin³ थिटा इंटू काय येतं 1/cos² थिटा म्हणजे sin² थिटा. तर इथे काय होणार आहे, हे cos² कॅन्सल होईल, sin² कॅन्सल होतं आणि काय राहतं मग sin³ थिटा अपॉन काय येतं cos थिटा, खाली एक cos राहणार प्लस cos³ थिटा अपॉन काय राहतं, खाली एक sin राहणार. डिनॉमिनेटर इक्वल करू आपण, sin³ इंटू sin sin⁴ थिटा प्लस cos³ इंटू cos, तर काय होतं cos⁴ थिटा अपॉन cos थिटा इंटू काय आहे sin थिटा. मग a⁴ प्लस b⁴ आहे. तर याचं काय येणार आहे, a म्हणजे आपण sin² थिटा घेऊ आणि b म्हणजे काय cos² थिटा, त्याचं एक्सपान्शन आणि मिडल टर्म याच्यात अब्सेंट आहे. पण ती अब्सेंट आहे म्हणल्यानंतर आपल्याला काय 2 टाइम ab ही टर्म अब्सेंट आहे म्हणजे 2 टाइम sin² थिटा प्लस cos² थिटा अब्सेंट आहे. मग ते आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे -2 टाइम sin² थिटा इंटू cos² थिटा काय सबट्रॅक्ट करायचं म्हणजे ओरिजिनल एवढंच राहणार. याचे एक्सपान्शन घेतलं, त्याचे एक्सपान्शन काय sin⁴ थिटा प्लस 2 टाइम sin² थिटा इंटू cos² थिटा आणि प्लस cos⁴ थिटा असं आहे ना. आणि आपल्याला फक्त एवढंच लागतं, हे नको आहे म्हणून इथं काय केलं -2 टाइम sin² थिटा इंटू cos² थिटा काय केलं सबट्रॅक्ट केलं. आणि मग काय येणार आहे, खाली हा डिनॉमिनेटर आपण cos थिटा इंटू काय sin थिटा हे कन्सिडर केलं आपण. आणि मग sin² थिटा प्लस cos² थिटा इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याचं एक्सपान्शन आहे हे आणि -2 टाइम sin² थिटा cos² थिटा. sin² प्लस cos² का आहे 1 त्याचा स्क्वेअर -2 टाइम sin² थिटा इंटू cos² थिटा अपॉन cos थिटा इंटू sin थिटा. मग 1 चा स्क्वेअर हा 1 आहे, मग 1 काय येणार आहे cos इंटू sin येणार. दिस इज इक्वल टू 1/cos थिटा इंटू sin थिटा आणि -2 हा डिनॉमिनेटर घेऊ आपण -2 sin² थिटा इंटू cos² थिटा अपॉन cos थिटा इंटू sin थिटा. मग 1/cos म्हणजे sec थिटा आणि 1/sin म्हणजे काय cosec थिटा. इथं एक cos कॅन्सल होईल, एक sin कॅन्सल होईल आणि किती येतं -2 टाइम sin थिटा इंटू काय cos थिटा एवढे येणार. म्हणजे राईट हँड साइड आलं sec थिटा इंटू cosec थिटा -2 टाइम sin थिटा इंटू cos थिटा एवढं आपल्याला मिळालेलं आहे. हे झालं 5 नंबरचं एक्झाम्पल. आता 6 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. 6 नंबरचं हे एक्झाम्पल आहे काय आहे 1/sec थिटा प्लस tan थिटा -1/cos थिटा इट इज इक्वल टू 1/cos थिटा मायनस का आहे 1 काय sec थिटा मायनस tan थिटा आहे. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे लेफ्ट साइड इक्वल टू राईट साइड म्हणजे वी कॅन राईट ॲज हे काय घेऊ आपण लेफ्ट साइडला घेऊ आणि हे राईट साइडला घेऊ. मग दॅट इज वी हॅव टू प्रूव्ह दॅट काय कन्सिडर करताय सोपं जायचं तसं 1/sec थिटा प्लस tan थिटा हे इकडं आणू आपण प्लस होईल 1/sec थिटा मायनस tan थिटा
इट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हा मायनस 1 अपॉन कॉस थिटा राईटला घेऊ प्लस 1 अपॉन कॉस थिटा. हे दाखवायचं आहे आपल्याला. मग देअरफॉर काय म्हणजे काय 2 अपॉन किती कॉस थिटा असं दाखवायचं आहे. मग हे कन्सिडर करू आपण. देअरफॉर कन्सिडर 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा. and this is equal to काय येणार डिनॉमिनेटर इक्वल करू आपण. 1 इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा किती येणार आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा प्लस 1 इंटू काय सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन ए प्लस बी इंटू ए मायनस बी च्या फॉर्ममध्ये ए स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा या फॉर्ममध्ये येणार. मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल होता. सेक थिटा इंटू सेक थिटा 2 टाइम सेक थिटा ते सेक थिटा प्लस सेक थिटा 2 टाइम सेक थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा सेकंड आयडेंटिटीनुसार त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू काय आहे 1 आहे. सेकंड आयडेंटिटी आपण वापरली. मग 2 इंटू सेक थिटा अपॉन 1 म्हणजे काय आहे सेक थिटा 2 इंटू सेक थिटा आणि सेक म्हणजे काय आहे 1 अपॉन कॉस आहे म्हणजे 2 अपॉन काय मिळालं कॉस थिटा मिळालं. म्हणजे हे प्रूव्ह झालं. हे आपण एक्झाम्पल पाहिलं 6 नंबरचा. आता आपण 7 नंबरचं एक्झाम्पल पाहू. साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल टू काय दाखवायचं 2 कोसेक थिटा दाखवायचं. तर लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर करू आणि आता काय करू आपण डिनॉमिनेटर इक्वल करू. साइन थिटा इंटू साइन थिटा काय येतं साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला काय येणार 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा एवढी व्हॅल्यू मिळते आपल्याला. तर आता याचं एक्सपान्शन घ्यावं लागेल. दिस इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस 2 टाइम कॉस थिटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू काय आहे साइन थिटा. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. ते जवळ घेऊ आपण आणि काय राहतं प्लस 2 टाइम 1 प्लस आहे 1 प्लस 2 टाइम काय कॉस थिटा अपॉन काय आहे 1 प्लस कॉस थिटा इंटू काय आहे साइन थिटा. मग साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 टाकता येईल. हे 1 प्लस 2 टाइम कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू काय आहे साइन थिटा. 1 प्लस 1 किती येतात 2 प्लस 2 कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू काय आहे साइन थिटा. न्यूमरेटर मधून 2 कॉमन घेता येईल आपल्याला. 2 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये 1 प्लस कॉस थिटा राहतं. खाली 1 प्लस कॉस थिटा इंटू काय साइन थिटा 1 प्लस कॉस थिटा कॅन्सल होईल आणि काय येतं 2 अपॉन साइन थिटा आणि 2 अपॉन 1 अपॉन साइन म्हणजे काय कोसेक आहे. 2 टाइम काय लिहिता येईल आपल्याला कोसेक थिटा म्हणजे राईट हँड साइड मिळालं. हे प्रूव्ह झालेलं आहे 7 नंबरचा एक्झाम्पल. आता नंतर आपण 8 नंबरचा एक्झाम्पल पाहू. 8 नंबरचा एक्झाम्पल आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इट इज इक्वल टू सेक थिटा प्लस 1 आपण काय दाखवायचं टॅन थिटा दाखवायचं. मग टॅन सेक थिटा यांच्यामधलं रिलेशन आहे. आता 8 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण.
तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर सेकंड आयडेंटिटी आपण काय करू, त्यासाठी कन्सिडर करू. सेकंड आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे, सेक स्क्वेअर थिटा आहे. मी इथं सेक थिटा -1 आहे, सेक थिटा +1 आहे. +1 आपण इकडे घेऊ. देअरफॉर काय लिहिता येईल आपल्याला, टॅन स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा -1 असं लिहिता येईल. टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, टॅन थिटा इंटू टॅन थिटा असं कन्सिडर करता येईल. आणि सेक स्क्वेअर थिटा -1 कसं लिहिता येईल, सेक थिटा -1 इंटू सेक थिटा +1 असं लिहिता येईल आपल्याला ह्या फॉर्ममध्ये. मग एक टॅन काय करता येईल, इथे ठेवता येईल, एक इकडे आणता येईल आणि सेक थिटा +1 इकडे ठेवता येईल, सेक थिटा -1 इकडे आणता येईल, रिअरेंज करता येईल. देअरफॉर काय येणार आहे, टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 असं लिहू शकतो आपण. इट इज इक्वल टू सेक थिटा +1 आपण काय आहे, टॅन थिटा असं लिहिता येईल. म्हणजे हे काय झालं, प्रूव्ह झालं. यासारखंच काय आहे 9 नंबरचं एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला काय आहे होमवर्कला आहे. 9 नंबर सिमिलर आहे. टॅन ऐवजी इथं कॉट आहे आणि इकडं कोसेक थिटा -1 इक्वल टू कोसेक थिटा +1 आपण काय आहे, कॉट थिटा आहे. मग थर्ड आयडेंटिटी वापरायची त्यात 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 इकडे आणता येईल आणि सिमिलर असंच करायचंय. मग 9 नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी आहे. आणि आता आपण 10 नंबरचं एक्झाम्पल पाहू. 10 नंबरचं एक्झाम्पल काय आहे, सेक ए प्लस कॉस ए इंटू सेक ए मायनस कॉस ए इट इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला, टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर करू. आणि सेक ए आणि कॉस ए काय करता येईल, हे सेक ए प्लस कॉस ए इंटू सेक ए मायनस कॉस ए, ए प्लस बी इंटू ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आहे. इट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर ए मायनस का आहे, कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल आपल्याला. आणि सेक स्क्वेअर ए काय लिहिता येईल, 1 आपण काय लिहिता येईल, कॉस स्क्वेअर ए आणि मायनस कॉस स्क्वेअर ए ह्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. डिनॉमिनेटर इक्वल करू आपण. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए, कॉस रेस टू 4a अपॉन कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल. आणि इथे काय वापरता येईल आपल्याला, ए रेस टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं फॉर्म्युला वापरता येईल. म्हणजे कॉस रेस टू 4a कसं लिहिता येईल आपल्याला, कॉस स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिता येईल. अपॉन का आहे, कॉस स्क्वेअर ए. मग ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर हा 1 आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी म्हणजे कॉस स्क्वेअर ए, त्यानुसार फॅक्टर पाडू आपण. मग ए प्लस बी इंटू ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये 1 मायनस का येणार, कॉस स्क्वेअर ए मायनस बी इंटू ए प्लस बी, मग 1 प्लस कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल आपल्याला. आणि डिनॉमिनेटरला आपण काय आहे, कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल. मग 1 मायनस कॉस स्क्वेअर ए का आहे, साइन स्क्वेअर ए टाकता येईल. आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर ए आपण काय आहे, कॉस स्क्वेअर ए आहे. मग साइन स्क्वेअर ए ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करता येईल. साइन स्क्वेअर ए इंटू 1 का आहे, साइन स्क्वेअर ए आणि प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए आणि आपण का आहे, कॉस स्क्वेअर ए. डिनॉमिनेटर काय करू आपण, सेपरेट लिहू. मग काय लिहिता येईल आपल्याला, साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए आपण का आहे, कॉस स्क्वेअर ए असं लिहिता येईल. मग कॉस स्क्वेअर ए काय होतं, कॅन्सल होतं आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय मिळतं आपल्याला, टॅन स्क्वेअर ए आणि प्लस हा साइन स्क्वेअर ए म्हणजे राईट हँड साइड आलेलं आहे. हे झालं 10 नंबरचं एक्झाम्पल. आणि नंतरच आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू, 11 नंबरचं एक्झाम्पल. आता 11 नंबरचं एक्झाम्पल. 1 प्लस 3 टाइम्स कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेस टू 6 थिटा इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला, कोसेक्स रेस टू 6 थिटा.
तर लेफ्ट साइड कन्सिडर करू आपण. कन्सिडर 1 + 3 टाइम कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेज टू 6 थिटा. तर साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहू आपण 1 + 3 टाइम कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन काय साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉट रेज टू 6 थिटा इट इज इक्वल टू काय कॉस रेज टू 6 थिटा अपॉन साइन रेज टू 6 थिटा. ह्या फॉर्म मध्ये आलं. इथं साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर किती येतं साइन रेज टू 4 थिटा येतं. न्यूमरेटरला काय येतं 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन रेज टू किती 4 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटा अपॉन काय साइन रेज टू 6 थिटा. मग डिनोमिनेटर इक्वल करू साइन रेज टू 6 इथे आणू इथं सुद्धा आणता येईल. इथं साइन स्क्वेअरने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आणि इथं काय साइन रेज टू 6 थिटाने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. मग साइन रेज टू 6 थिटा अपॉन साइन रेज टू 6 थिटा प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन रेज टू 6 थिटा आणि प्लस कॉस रेज टू 6 थिटा अपॉन साइन रेज टू 6 थिटा. मग डिनोमिनेटर इक्वल झाला. न्यूमरेटरची काय करता येईल ऍडिशन करता येईल आणि काय लिहिता येईल दिस इज इक्वल टू साइन रेज टू 6 थिटा प्लस कॉस रेज टू 6 थिटा ते जवळ घेतलं मी प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा आणि डिनोमिनेटरला काय येतं साइन रेज टू 6 थिटा. मग साइन रेज टू 6 थिटा काय लिहिता येईल साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब असं लिहिता येईल आपल्याला साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब प्लस कॉस रेज टू 6 थिटा काय लिहिता येईल कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा डिनोमिनेटरला साइन रेज टू 6 थिटा. मी तर ए क्यूब प्लस बी क्यूबच्या फॉर्म मध्ये आहे. इट इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल आपल्याला युजिंग a cube plus b cube it is equal to a plus b bracket cube minus 3 time ab into in bracket a plus b ह्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. म्हणजे दिस इज इक्वल टू काय येणार आहे a म्हणजे साइन स्क्वेअर b म्हणजे काय कॉस स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्यूब minus 3 टाइम ए बी ए इंटू बी साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा इंटू इन ब्रॅकेट ए प्लस बी ए साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट मध्ये तेवढं येणार आणि मायनस प्लस ही पुढची टर्म प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा आणि डिनोमिनेटरला किती आहे साइन रेज टू 6 थिटा. तर आता इथे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 टाकता येईल. दिस इज इक्वल टू 1 क्यूब मायनस 3 टाइम साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू 1 आणि प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. डिनोमिनेटरला काय येतं साइन रेज टू 6 थिटा एवढी व्हॅल्यू येते. मग मायनस 3 टाइम साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर प्लस 3 टाइम कॉस स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर कॅन्सल होणार. 1 चा क्यूब हा किती येतं 1 अपॉन किती आहे साइन रेज टू किती आहे 6 थिटा आणि 1 अपॉन साइन रेज टू 6 थिटा काय आहे कोसेक रेज टू 6 थिटा एवढं आलं. म्हणजे राईट हँड साइड मिळालेला आहे. आणि आता नंतरचं आपल्याला काय 12 नंबरचा एक्झाम्पल पाहायचं आहे.
12 नंबरचं एक्झाम्पल 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इट इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1. त्यासाठी आपण सेकंड आयडेंटिटी कन्सिडर करू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 इक्वल टू काय लिहिता येईल सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे दॅट इज काय लिहू आपण सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू काय लिहिता येईल 1 लिहिता येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर नुसार फॅक्टर पाडू आपण सेक थिटा प्लस टॅन थिटा इंटू काय आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि इट इज इक्वल टू काय आहे 1 असं लिहिता येईल. मग हा 1 आपल्याला कसं लिहिता येईल 1 इंटू 1 असं लिहिता येईल. मग देअरफॉर काय लिहिता येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा किंवा नुसतं असं 1 लिहिलं तरी चालेल. इथं काय लिहिता येईल सेक थिटा प्लस टॅन थिटा हा इकडे घेता येईल इट इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा असं लिहिता येईल. याच्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे किती असतं 1 असतं असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे फॉर बाय थेरम ऑन इक्वल रेशो थेरम आपण 9वीला पाहिलेला आहे तो यूज करायचा आहे. मग यातील प्रत्येक रेशो म्हणजे इच रेशो कशाच इक्वल न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 आपण काय आहे 1 प्लस सेक थिटा मायनस काय आहे टॅन थिटा. परत आपण थेरम ऑन इक्वल रेशो यूज करताय इट इज ऑल्सो इक्वल टू याला -1 ने मल्टिप्लाय करून याच्यात ऍड करू म्हणजे इट इज इक्वल टू काय ना सेक थिटा प्लस टॅन थिटा याचा न्यूमरेटर आणि -1 ने मल्टिप्लाय करून ऍड केल्यावर किती येणार -1 आपण काय आहे डिनॉमिनेटरला 1 याला मायनस ने मल्टिप्लाय केल्यावर मायनस सेक थिटा आणि इथं किती होणार आहे प्लस टॅन थिटा म्हणजे मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा बाय थेरम ऑन इक्वल रेशो परत अप्लाय केला आपण याच्यावरती. मग पहा 1 मायनस सेक थिटा 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा या फॉर्ममध्ये आलं सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 आपण काय इथं अल्टरनेटो करावं लागेल. देअरफॉर काय करता येईल हे दोन कन्सिडर करता येईल. देअरफॉर काय घेता येईल आपल्याला सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 आपण काय आहे 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इट इज इक्वल टू काय येतं हा रेशो सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 अपॉन 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला ह्या फॉर्म मध्ये दाखवावं लागणार आहे पण हे दोन्ही अल्टरनेटो केलेले हे दोन्ही अल्टरनेटो करताय. मग देअरफॉर काय लिहिता येईल हा डिनॉमिनेटर आहे परत हा न्यूमरेटर आहे इथं हे दोन अल्टरनेटो करताय हे इकडे आणता येईल आणि हे इकडे घेता येईल. देअरफॉर 1 मायनस सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 1 प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा इट इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1 आपण काय आहे हे इकडे घेत आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा मायनस किती 1 म्हणजे अल्टरनेटो केलं आणि आपल्याला रिक्वायर्ड मिळालेला आहे. मग हे आपण काय केलेलं आहे इक्वल रेशो थेरम वापरून काय केलेलं आहे सॉल्व केलेला आहे. तर हा आपला 15 नंबरचा क्वेश्चन काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे आणि आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट पाहू.